जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, सध्या आषाढी एकादशी निमित्त विविध गावातून वारकरी संप्रदायाच्या पायी दिंडी सोहळा निघत आहे। तर कालच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं कनेरखेडमधून कनेरेश्वर पायी दिंडी सोहळा पण पाहिलात आणि आज आपल्या एकंबे गावचं दिंडी सोहळा येतोय, पायी दिंडी सोहळा येतोय। तर त्यांच्या स्वागतासाठी आमचं खिरखंडी गाव सज्ज झालेलं आहे। तर मग चला तर आज एकमच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपण सामील होऊया। तो एकमची दिंडी सोहळा कशा प्रकारे त्या लोकांनी आयोजन केलेलं ते आपण बघूया आणि त्यांचं स्वागत आमचे खिरखंडी ग्रामस्थ कसे करतात ते बघूया। तर चला तर मग आपण जाऊया। आपण बघू शकतो दिनकर बाबा पंचक्रोशी पायी दिंडी सोहळा हा आपल्या एकंबे गावातून आता निघालेली दिंडी आहे वारकरी संप्रदायाची। आता ही एकंबे गाव ते पंढरपूर पायी यात्रा करणार आहे। तर याचं आजपासून सुरुवात झाली पायी निघायला। तर आता ते लोक कशा प्रकारे त्यांचं आयोजन आपण बघू शकतो। या ठिकाणी त्यांचा बॅनर आहे, श्री दिनकर बाबा पंचक्रोशी पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र एकंबे ते क्षेत्र पंढरपूर असं आहे। तर चला तर मग आपण एकंबे गावच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सामील होऊया। चला, काही ग्रामस्थ इथे पण बसलेले आहेत, आपण बघू शकतो। बघा दिंडी येते। एकमची दिंडी आहे। फार मोठी दिंडी आहे। तरुण वर्ग महिला वर्ग आपण मोठ्या प्रमाणात बघू शकतो। तरुण महिला पण तेवढ्याच आहेत आणि पुरुष वर्ग पण तेवढाच आहे आणि बालवर्ग पण आपण बघू शकता, लहान मुलं पण तेवढ्याच प्रमाणात आहेत। सुजित आहे, सुजितला बघा। शाळकरी मुलं आहेत, कारण एकमची मोठी शाळा आहे, शाळेतील विद्यार्थी पण आलेले आहेत। अजूनपर्यंत लोक येत आहेत, मागे लोक आहेत अजून। तर आता आपण दिंडीसोबत पुढे जाऊया। माऊली, हे बघा दिंडीमध्ये आपलं नाव सांगा माऊली। माझं नाव हरिचंद्र शिवराम गुरव, मुक्काम पोस्ट एकंबे, दिनकर बाबा देवस्थान दिंडी कमिटी चोपदार आहे। चोपदार आहे, अच्छा। त्यामुळे तुम्ही पालखीचं संरक्षणासाठी आणि पालखीसोबत असणार आहे। अच्छा, आता ही आज आपल्या एकंबे गावातून पालखी निघाली। ओके ओके, बघा पंढरपूरला प्रस्थान चालू आहे आता। हां, आता खिरखंडी गावाकडे आपण जाणार आहे। खिरखंडीवर कुशेगावमध्ये मुक्काम आहे, त्याच्या पुढे सगळे आनंद
आनंदाचं वातावरण आहे आणि आनंदात जावं हीच इच्छा आहे बस. माऊली हे आपल्या युट्यूबला जाणार आहे. रामकृष्ण हरी. प्रकाश झाला समाचा महाद्वार दिंडी येते तर आपले खिरकंडी गावचे ग्रामस्थ तयारीला आहेत आणि ते बसलेले आहेत, बघू शकतो आपण. हनुमानाचं मंदिर आहे आपल्या गावचं, खिरकंडी गावचं हनुमान मंदिर आहे. श्रीराम प्रसन्न, श्री हनुमान, श्री विठ्ठल रुक्मानी, श्री ज्ञानेश्वर, श्री तुकाराम महाराज प्रसन्न खिरखंडी मंदिर आहे. पाण्याची व्यवस्था, गावच्या पायात हनुमान आपल्या हनुमान मंदिराचं हे आहे आणि व्यवस्थित हे झालं पाहिजे. खिरकंडी ग्रामस्थ मंडळ, हनुमानांची मूर्ती, गाभारा आहे. त्यानंतर आपण ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे आणि तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांचं
विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई यांचं देवस्थान. गणपती बाप्पा या ठिकाणी गणपती बाप्पाचं बाप्पाची संपूर्ण गावामध्ये फोटोज बघा. ज्या लोकांनी मंदिरासाठी मूर्तीसाठी करिता देणगी दिलेली त्या लोकांची नावांची लिस्ट या ठिकाणी मंदिरामध्ये लावलेली आहे. या ठिकाणी पण लिस्ट आहे. ज्यांनी जे देणगीदार आहेत त्यांच्या नावांची लिस्ट आहे. आमच्या खिरकंडी गावचं भजन मंडळ मंदिरामध्ये भजन चालू आहे, तर ते आपण बघू. खिरकंडी गावचं भजन दिंडी येईपर्यंत ते भजन करून वातावरण निर्मिती करत असतात.
खूप सुंदर असा आजचा अनुभव होता. काल आम्ही कनेरेश्वर पायी दिंडी सोहळ्याचा हे बघितलं, सोहळा कसा असतो. आज एकांबे गावची पायी दिंडी सोहळा आला होता आपल्या खिरकंडी गावामध्ये, तर त्याचा देखील अनुभव घेतला आम्ही आज. तर विद्याने तर आम्ही म्हणजे विद्याने आम्ही दोघांनी आम्ही खिरकंडी गावामध्ये पहिल्यांदाच या वारकरी संप्रदायाची दिंडी सोहळा जो निघतो पायी, त्यांचा जो उत्सव जो बघण्याची जी वेळ आहे ती आम्ही पहिल्यांदाच अनुभवली या ठिकाणी. आणि अनुभव इतका चांगला होता की जे आमच्या खिरखंडी ग्रामस्थांनी त्या वारकरी संप्रदायाची आणि जे वारकरी दिंडी पायी चालणारी जी लोक आहेत त्यांच्या सेवेसाठी त्यांना आमच्या खिरखंडी ग्रामस्थांनी त्यांचं जे स्वागत केलं आणि त्यांचं जे त्यांना अल्पोहार, चहा, पाणी, नाश्ता म्हणजे त्यांचं हे सगळं सोय चांगली केली त्या ग्रामस्थांनी. आणि तसेच महिला मंडळाने तरी उत्साहाने खूप त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि बऱ्यापैकी महिला मंडळ मला वाटतं आपली कामं सोडून म्हणजे कामं लवकर उरकून पण त्यांची मेजॉरिटी खरंच जास्त होती महिला मंडळाची. म्हणजे असं बरं वाटलं, महिला मंडळ फटाफट काम. आणि महिला मंडळाचा तू उत्साह बघितला का विद्या? महिला मंडळाचा उत्साह एवढा छान होता ना की जी नाश्ता करून झाला ना वारकऱ्यांचा, जेव्हा मंदिरातून जन्नी पद्मावती आईचं मंदिर आहे आमचं इथे, ते जेव्हा तिथून बाहेर वारकरी निघाले आणि त्यांनी परत पंढरपूरच्या दिशेला त्यांना जायचं होतं, तर प्रस्थान करायला निघालेत ना, तेव्हा आमच्या गावातील महिला मंडळाचा एवढा उत्साह होता ना की त्यांनी त्या ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरामध्ये जे रिंगण केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी गवळणी गायल्या आणि विविध गवळणी गायला आणि त्यांचा तो उत्साह त्यांनी तिथे ज्या प्रकारे आनंदित साजरी केला तो खूप छान होता. आणि महिला मंडळाने खूप उत्साहाने केला. विठ्ठलाची म्हणजे त्यांच्यावर जी भक्ती आहे, विठू माऊलीच्या भक्ती आहे त्यांच्या, ती महिलांनी आपल्या अंतकरणातून त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब करण्याने काय होणार तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि ह्या व्हिडिओचं कमेंट मला तुम्ही नक्कीच करा. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग.